आज आपण पावसाळ्यात स्पेशल अशी राजगिरा भाजी जी एकदम पौष्टिक व रानभाजी आहे, जी बाजारात सहज अवेलेबल होते। ही भाकरी बरोबर खायला अप्रतिम लागते। विशेष म्हणजे ह्याच्यात कांदा घालून ही तयार केली जाते। एकदम सोपी रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करा। तर ही राजगिरा भाजी अशा प्रकारे दिसते, खूप मोठी अशी होते ही, आणि ह्याची पाने घ्यायची व वरचा कोवळा देठ घ्यायचा। बघायला अशा प्रकारची ही भाजी दिसते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारची पाने घ्यायची व वरचा देठ आहे तो काढून घ्यायचा। बाजारामध्ये कुठेही सहज मिळते व खायलाही खूप छान लागते। आता मी आधी ही सगळी भाजी निवडून घेते व नंतर तुम्हाला दाखवते। फक्त पानं आणि देठ काढून घ्यायचा। आणि आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने सगळी नीट केली। तुम्हाला ही छिद्र दिसत असतील ही भाजीवरती पडलेली, ती काही किडलेली नाही। ही पानं असं थोडीशी एकमेकाला थटून किंवा त्यामध्ये काहीतरी दिसून अशा प्रकारे ह्याची छिद्र पडली आहेत। किडलेली असतील तर ती पाणी तुम्ही बाजूला काढून टाकू शकता। ही मी ताजी रानातील जाऊन भाजी घेऊन आली आहे। तर आता आपण ही स्वच्छ धुवून चिरून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे। जादा बारीक नाही, थोडीशी मोठी अशी चिरून घ्यायची। आता इथं गॅसवरती मी आधी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। शक्यतो तुम्ही लोखंडी करू नका ही भाजी। आता याच्यात आपल्याला थोडंसं जादा प्रमाणात तेल टाकून घ्यायचं आहे। तेल आपलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत ही भाजी आहे। राजगिरा भाजी एकदम चवीला अप्रतिम लागते। आता इथे मी 5-6 लसूण ठेचून घेतलेत, ते टाकूया। नंतर एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलाय, तो पण टाकूया। अप्रतिम चवीला लागते, भाकरी बरोबर खायला पण खूप छान लागते। आता ही एकदा आपल्याला थोडासा कलर बदलेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे वास खूप छान येतो। आता आपल्या भाजीचा कलर आहे असा राहावा याच्यासाठी थोडीशी हळद आणि नकळत थोडासा गरम मसाला टाकायचा। खरंच गरम मसाला टाकून बघा, भाजी अप्रतिम लागते। आता आपला कांदा पण छान असा भाजला गेलाय। आता याच्यात आपण चिरून घेतलेली भाजी टाकून घेऊया। ती सुरुवातीला जादा दिसते तर नंतर खूप कमी होते। आता गॅस कमी करा आणि ती तेलामध्ये ही भाजी भाजून घ्या। तुम्ही बघू शकता लगेचच कमी कमी व्हायला लागली आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका। मीठ शक्यतो भाजीला कमीच वापरा, कारण की जसजशी भाजेल तशी कमी होते। आपल्याला सुरुवातीला जादा वाटते त्या प्रमाणात आपण मीठ टाकतो। आता ही छान असं तेलामध्ये मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायचं। एकदम साधी सोपी रेसिपी, नक्कीच करून बघा। आता याच्यात आपल्याला थोडंसं आपलं घरगुती काळा तिखट व खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे। खोबऱ्याचंच कूट टाका, शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही। व आता हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान आपली ही भाजी शिजत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, साधारणतः एक 5 मिनिटला झाकून ठेवायचं आहे। साधारणतः एक 5 मिनिट झालेत। आता आपण हे झाकण काढून घेऊया। ह्याचा कलर जो आहे असा राहिला, दिसायलाही अप्रतिम दिसत आहे। आणि आता ही पूर्णपणे शिजली पण गेली आहे। ही तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता। एकदम रानातली ही रानभाजी आहे, जी सहज कुठेही उगवते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।